महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। आंतरराज्य चादर गँग टोळीच्या मुसक्या बदलापूर तसेच उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून आवळल्या आहेत। या टोळीने काही दिवसापूर्वी बदलापूर शहरातील घोरपडे चौकातील राजेश वॉच शॉप या दुकानाचं शटर उचकटून घरफोडी केली होती। या दुकानातून चोरी केलेले 11 लाख रुपयांचे नामांकित कंपनीचे घड्याळ तसेच विविध ठिकाणी घरफोडी करून चोरी केलेले 17 लाख रुपयांची 65 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे। या टोळीतील मोबिन देवान, अरुण शहा, शमसाद अन्सारी या बिहार राज्यातील 3 आरोपींना धारावी येथून अटक करण्यात आली आहे। आरोपींनी याआधी उत्तराखंड, मध्य प्रदेश, मीरा भाईंदर या परिसरातही अनेक गुन्हे केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। तसेच या व्यतिरिक्त अजून कोणकोणते गुन्हे केले आहेत याचा तपास बदलापूर पोलीस करत आहे। घोरपडे चौक, कात्रप, बदलापूर पूर्व येथे 16 जुलै 2024 रोजी पहाटेच्या वेळी शटर उचकवून दुकानात असलेला 17,60,000 रुपये किमतीचा सोनाटा, टायटन आणि कॅसिओ कंपनीचे घड्याळे हे एकूण 592 घड्याळे चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केलेले होते। या गुन्ह्याचा तपास बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी स्वतःकडे घेतला। तसेच या तपासकामी उल्हासनगर गुन्हे शाखा युनिट 4चे पोलीस निरीक्षक श्रीयुत अशोक कोळी यांनी गुन्हा जो घडला आहे त्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माल गेलेला असून ही आंतरराज्य टोळीचा यात सहभाग आहे याबाबत खात्री झाल्यानंतर त्या संबंधाने नियोजन करून आणि या पद्धतीचे गुन्हे यापूर्वी महाराष्ट्रात कुठे झालेले आहेत आणि कोणती टोळी या पद्धतीचे गुन्हे करते, कुणाचा सहभाग आहे याचा बारकाईने अभ्यास करून तसेच घटनास्थळी मिळालेले CCTV फुटेज यांचा अभ्यास, आरोपी नक्की कुठून घटनास्थळाकडे आले याचा अभ्यास CCTV फुटेजद्वारे करून आणि आरोपितांचे छायाचित्र मिळवून जे जुनं रेकॉर्ड आहे त्याचा अभ्यास केला असता यामध्ये चद्दर गँग, घोडासन बिहार ही सामील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर मग संपूर्ण अभ्यास केल्यानंतर या गँगचे काही सदस्य हे धारावी, मुंबई, झोपडपट्टी या ठिकाणी असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून ह्या दोन्हीही बदलापूर पूर्व पोलीस ठाणे आणि उल्हासनगर युनिट 4 यांच्या अधिकारी आणि अंमलदारांनी नियोजन करून ह्या धारावी, झोपडपट्टी या ठिकाणाहून 3 आरोपी ताब्यामध्ये घेतले। या ऑपरेशनमध्ये बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वरक यांनी खूप मोठी आणि त्यांच्या टीमने कामगिरी केलेली आहे। अटक आरोपी मोबिन मुन्ना देवान, वय 36, राहणार घोडासन बिहार, अरुण शहा मोतिहारी, राहणार बिहार, शमसाद अन्सारी मोतिहारी, राहणार बिहार या तिघांना ताब्यात घेऊन यांच्याकडे ज्यावेळेस बारकाईने चौकशी केली त्यावेळेस त्यांनी चौकशीमध्ये चोरलेली घड्याळं ही इतर आरोपितांबरोबर पुढे मोतिहारी आणि बिहार, चंपारण्य या भागामध्ये घेऊन गेल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब गुन्हे शाखा युनिट 4 आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाणे यांच्या टीम ह्या बिहार या ठिकाणी रवाना झाल्या। तेथे गेल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण अभ्यास करून आणि स्थानिकांची मदत घेऊन यामध्ये त्यांनी गुन्ह्यात जोही मुद्देमाल चोरी गेला होता त्यापैकी 406 घड्याळे ही त्या गुन्ह्यामध्ये रिकवर केलेली आहेत। यापैकी 186 घड्याळे हे PSI वरक यांच्या टीमने हस्तगत केली असून 220 घड्याळे हे पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखेचे सचिन कुंभार यांच्या टीमने रिकवर केलेले आहेत। यामध्ये अद्यापही 4 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे आणि त्यांचा देखील शोध लवकरच केला जातील। दोन्हीही विभागाच्या टीम या मोतिहारी या ठिकाणी आहेत आणि गुन्ह्याचा उकल करणे, याच्यातील आरोपी अटक करणे आणि उर्वरित मुद्देमाल जप्त करणे यासाठी कार्यरत आहेत। ही संपूर्ण कामगिरी माननीय पोलीस आयुक्त, माननीय सहपोलीस आयुक्त, माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग, माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, माननीय DCP झोन 4 सर, माननीय DCP क्राईम, त्याचप्रमाणे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे, पोलीस अंमलदार मयूर गायकवाड,
अभिजित राजपूत, सुनील पवार, सुधाकर वरखंडे, जगदीश म्हस्कर, महिला पोलीस हवालदार अनुष्का कदम, राजश्री नेवाळी, किरण गायकवाड, नेमाने विपुल पाटील यांनी, त्याचप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 4चे पोलीस उपनिरीक्षक सचिन कुंभार, हवालदार पिंट्या थोरवे, योगेश वाघ, सतीश सपकाळे आणि चंदू पाटील यांनी संयुक्तिकरित्या केलेली आहे. आणि या कामगिरीबद्दल आंतरराज्यीय टोळी समाविष्ट असताना देखील त्याचा योग्य रीतीने आणि पाठपुरावा करून केलेल्या कामगिरीबद्दल माननीय पोलीस आयुक्तांनी सर्व अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन केले असून येत्या गुन्हे परिषदेमध्ये त्यांना योग्य ते बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्याचे कळविलेले आहे. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.